महालक्ष्मी ओळखून अतिरिक्त खेळाडू पोहोचवा प्लीज। टॉसचा विचार केला महालक्ष्मी ओळखून स्वतःच्या बाजूने झुकवलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी। आपण विचार केला तारापूर ए संघ, सोहेल आणि अर्थातच दुसऱ्या बाजूला शाकीर मुल्ला। शाकीर मुल्ला या खेळाडूचा विचार केला। वामिका स्टार पालघर वायकट्टा स्पर्धेमध्ये कुठेतरी अडचणीच्या आडोशामध्ये होता, तेव्हा अफलातून फलंदाजी करून मेगा फिनालेमध्ये दाखल करण्यासह जो अर्थातच कीर्तिमान त्याने रचला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण मुंबईभर सुद्धा त्या खेळाडूची चर्चा झाली। तोच खेळाडू आपण शाकीर मुल्ला पाहतोय, तारापूरचा एक लखलखता सितारा। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मिस्टर सोहेल। चला सुरुवात करा प्लीज लगेचच। बॅक टू बॅक आपण पाहतोय सिंगलने मात्र धावफलकाला चालना देण्याचं काम केलं जाते। शाकीर आणि सोहेली जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। एकाच अध्यक्षरापासून सुरू होणारी दोन नावं। इथे मात्र वाईड चेंडू आहे। हलक्या हाताने खेळून काढले, एक धाव तिथे सुद्धा भेटती आहे। 4 धावा धावफलकावरती आहेत। महालक्ष्मी वडकुंड डहाणू बनाम तारापूर 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मागचे दोन्ही सामने चित्त थरारक आणि शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेत। पाच आकड्यावरती धावफलक, चेंडू फेकून झाले 4। एका धावेने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणारे 6 आकड्यावरती शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे। चांगला क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय। महालक्ष्मी ओळखूनचा विचार केला, आढावा घेतला तर क्षेत्ररक्षण नेहमी जमेची बाजू राहिली आहे।
एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आहेत. घेऊया शॉर्ट ब्रेक, मिळूया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1, 7.5च्या सरासरीने धावा येत आहेत. तारापूर ए बना महालक्ष्मी वडगून असा सामना आपण पाहतोय. सिद्धिविनायक प्रेझेन्स्ड श्रीराम एंटरप्राइजेस प्रेझेन्स्ड आपण पाहतोय. डेंजरस बॉईज ट्रॉफी 2025 मागचे दोन्ही सामने अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत गेले. मग तो क्वार्टर फायनलचा सामना असू दे किंवा सायकता बिरवाडी विरुद्धचा सामना असू द्यात. पहिल्याच राऊंडचा बोईसर नेटवर्कने अगदी जलद गतीने सामना जिंकलाय. सबस्क्रायबर मीटर 933936 सबस्क्राईब केलं नसेल आपण तर करायचं आहे आवर्जून. येणाऱ्या भविष्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा आपल्याला याच दोन्ही चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 15 या आकड्यावर. वाईड +1 सोबत धावफलक 17 टॅप करण्याचा प्रयत्न होता.
एका धावेचा इशारा आलाय. हाफ आर्म पूल येतोय चौकार. लेझी एलिगन्स महालक्ष्मी वडकुंड थोडस धावफलक 22 या आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र डॉट बॉल आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. वाईट चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या रूपामध्ये धावा आल्यात. चांगला क्षेत्ररक्षण झालण्याचा प्रयत्न होता तिथे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. झोकून तर दिलं होतं स्वतःला. चौकार येतोय आणि धावफलक 27 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. लेगस्टिकच्या जास्त बाहेर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन द स्कोर कार्ड टॅली. जिसका बड़ा भाई हो शराबी, छोटा पिए तो क्या है खराबी. जिसका बड़ा भाई हो शराबी, छोटा पिए तो क्या है खराबी. भला या बुरा तुम ही समझना, तुम पे फैसला ये मैं छोड़ता हूँ. चल मेरे भाई, अबे बोला ना चल चल मेरे भाई, तेरे हाथ जोड़ता हूँ तेरे पाँव पड़ता हूँ. चल मेरे भाई. थँक यू डीजे. डीएनसीसी आणि जीएनसीसी टॉस साठी या रेडी राहायचं आपण या षटकानंतर. वाईड बॉल येतोय. इथे मात्र सिंगल आहे. धावांचा विचार केला. धावफलक टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल तिथे भेटते. .37 येणाऱ्या चेंडूचा विचार केला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
इथे मात्र वाईट चेंडू आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय. इथे मात्र बॅटर बोल्ड होतोय. धावा आल्या 38. एक चांगलं धावफलक आतापर्यंत आहे. DNCC आणि GNCC A टॉस साठी या रेडी राहायचे आपण. लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टोटल इज ऑन 38. दोन चेंडूचा खेळ अजूनही या इनिंग मध्ये बाकी आहे. चेंडू आतमधल्या दिशेने आला. टप्पा पडल्यानंतर एक धावेने धावफलक 39. शेवटचा अंतिम चेंडू DNCC आणि GNCC या टॉस साठी. कडकणाचा प्रयत्न, तिथे सुद्धा सिंगल भेटते. 40 ऑन द टॅली. 41 इज अ टार्गेट. नेक्स्ट मॅच टॉस DNCC विरुद्ध GNCC. बड़ा भाई हो शराबी, छोटा पिए तो क्या है खराबी, जिसका बड़ा भाई हो शराबी, छोटा पिए तो क्या है खराबी, भला या बुरा तुम ही समझना, तुम पे फैसला ये मैं छोड़ता हूँ। चल मेरे भाई, अबे बोला ना चल चल मेरे भाई, तेरे हाथ जोड़ता हूँ, हाथ जोड़ता हूँ, तेरे पाँव पड़ता हूँ। चल मेरे भाई, चला घाई करा प्लीज.
सिंगल परिपूर्ण होतीये. इथे मात्र फटका चांगलाय कव्हर ड्राईव्हचा. 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. सरळ बॅटीने खेळलेला फटका, तिथे मात्र डॉट बॉल येतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आला खरा, परंतु कलेक्शन होत नाहीये. शेबाज तुते होता, शेबाज कडून होतीये चुकी. सहा धावा धावफलकावरती आहेत. थोडासा चेंडू जास्त राईज झाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं सात धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र टप्पा पाडल्यानंतर चेंडू वळण घेताना आपल्याला दिसलाय. 7 धावा धावफलकावरती. समीकरणाचा आढावा घेतला तर 18 मध्ये 34 ची गरज आहे. प्रयत्न चांगले झाले आहेत जिशानला, तिथे आपण पाहतोय. आणि म्हणून म्हटलं जातं की जगामधलं सुप्रसिद्ध अत्तर कोणतं असेल खेळाडूसाठी, तर ती मात्र जर्सीवरती असलेला मातीचा सुगंध म्हणून गणली जाणारी अत्तर. आणि जिशान स्वतःला झोकून दिले. जर्सी नंबर 19 आपण पाहतोय. गुडफील्ड. इथे मात्र मिसफील्डच्या रूपामध्ये धावा खर्च होत आहेत. 34 धावांचं डोंगर कधी सूक्ष्म होईल हे सांगता येणार नाहीये. आणि आता मात्र समीकरण बदललं जाईल. धावफलकावरती धावा आहेत 11, 16 मध्ये 30 ची गरज. फरदीन तिथे चेंडू खाली आला. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे राहिलंय चांगलं. धावांचा विचार केला. धावफलक 12 या आकड्यावरती आहे. चेंडू फेकून झालेत या षटकातील 4. इथे मात्र पॅडल स्वीप, चेंडू निघून जाणार आहे.
1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. 4 4 4 4 धाब्यांसाठी. इक्वेशनचा विचार केला, इक्वेशनचा आढावा घेतला. 13 मध्ये 25 ची गरज आहे. 13 मध्ये 25 ची गरज. महत्वपूर्ण चौकार अल्पेशच्या फळीतून. महालक्ष्मी वडकुंड बनाम तारापूर ए मधली लढत सुरू आहे. शेवटचा सामना अर्थातच शेवटचं चेंडू खूप महत्वाचा आहे. मागच्या सामन्याचा जर आढावा घेतला अशाच पद्धतीने धावा खर्च केल्या होत्या YBCC वेऊरने. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी हार पत्करावी लागली. हा सुद्धा फटका चांगला आहे. इथे मात्र विचार केला, बेसिक्स ऑफ अंडरआर्म फिल्डिंगचा वापर केलाय. छाती समोर ठेवली आहे, बॉडी लाईनला चेंडूच्या लाईन मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. महत्वाचा चौकार वाचवलाय. 12 मध्ये 24 ची गरज आहे. कॅमेरामॅनला आपण पाहतोय उत्सवला. चंदा मामाला तुमच्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे अर्धकार चंद्र. आणि वैशिष्ट्य आहे वंदे स्पोर्ट्स आणि पाटील नेटवर्कच्या कॅमेरामॅनचं. चंद्र आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. वैशिष्ट्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीने झूम करून अर्ध अंडकार आकृतीमध्ये आपण चंद्र पाहिला आणि त्याच्यानंतर अगदी कमी वेळेमध्ये झूम आउट करून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. फरदीन गोलंदाजी मार्क. चला घाई करा प्लीज सारापुरे. प्लीज बी फास्ट बी फ्युरियस. डायरेक्ट हिट झालाय का तर यस डायरेक्ट हिट. बॅटर बाद गॉन. चला स्पीड अप करा प्लीज तारापुर. अंपायर आपसे भी गुजारिश है वॉन कीजिए, ज्यादा वक्त लिया जा रहा है. 10 में 23 बनाने. रनआउट की संधि होती. अजून एक रनआउट. हा मात्र चांगला फटका आहे. समीकरणाचा विचार केला, इक्वेशनचा आढावा घेतला. 7 मध्ये 18 ची गरज आहे. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट आहे. षटक समाप्त होते. सहा मध्ये 18 ची गरज आहे.
6 मध्ये 18ची गरज अजूनही आहे. सहा मध्ये 18ची गरज आहे. मागचा सामना आपण पाहिला, मागचा सामना 6 मध्ये 16. अतिशय अप्रतिम सामना YBCC वेऊर विरुद्ध शिवराज वेऊरचा सामना आपण पाहिला. त्याच्यानंतर 24 धावा डिफेंड करण्याचं धाडस बोईसर नेटवर्कने केलं आणि या सामन्यामध्ये 18 करायचे होते आणि सुरुवात झाली आहे वाईड +1. म्हणजे पुन्हा एकदा सामना येतोय 6 मध्ये 16ची गरज. 6 मध्ये 16 कडकण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला नाहीये. एका धावेने धावफलक 26 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट म्हणजे जास्त बाहेर पंच वळतायत, वाईड देत आहेत. पाच मध्ये 14ची गरज आहे. 14 रिक्वायर्ड इन अपकमिंग 5 डिलिव्हरीज. इथे मात्र बॉक्स आउटच्या रूपामध्ये पूछ रहा है, ये पूछ रहे थे. लेग स्टिकच्या जास्त बाहेर वाईड बॉल येतोय. चार मध्ये 13ची गरज आहे. बॅटर बाद 3 मध्ये 13ची गरज असेल. वाईड बॉल येतोय. 2 मध्ये 12ची गरज आहे. 1 मध्ये 12ची गरज. डेंजरस बॉईज ट्रॉफी सिद्धिविनायक आणि श्रीराम एंटरप्राइजेस ऑर्गनाइज्ड आपण पाहतो. एक दैदीप्यमान आयोजन नियोजन. पहिली रजनी, दुसरा पॅनल सुरू आहे आणि तसंच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. याच विभागातील एक बुलंद आवाज मंटू सरना मी आमंत्रित करतो मायक्रोफोन वरती. या प्लीज मंटू सर, ओव्हर टू यू. हेलो 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 नमस्कार, मैं आप सभी का लाडला मंटू आप सभी के समक्ष अपनी मधुर वाणियों से अब इस मैच का प्रसारण आपके कानों तक जाएगी.